नमस्कार मंडळी, आज आपण वॉलमार्टची पुन्हा शॉपिंगचा व्हिडिओ मी दाखवणार आहे. अर्धा व्हिडिओ बनवला होता, अर्धा व्हिडिओ बाकी होता, कारण एकाच दिवसात वॉलमार्ट एवढं फिरून नाही होत, फार मोठं आहे. आणि नंतर खूप बर्फवृष्टी झाली, खूप स्नोफॉल, खूप बर्फाचं वादळ, त्यामुळे सगळ्याकडे बर्फच बर्फ झाला. बघा, हा जो बर्फ दिसत आहे रोडवर, तो बर्फाचं वादळ झाल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर आम्ही हे बाहेर पडलेलो आहोत, कारण सगळे रस्ते ब्लॉक होते आणि अजूनही रस्त्यावर बर्फ साईडला करण्याचं, कारण बर्फवृष्टी चालूच राहिली, बंद झाली नव्हती, त्याच्यावर थोडं थोडं पडतच राहिलं, त्यामुळे अजून वाढलं आणि वातावरण फार मायनसला गेलं. जवळजवळ 18, 19, 20 अशा मायनसला जायला गेलं आणि खूप थंडी वाढली, त्यामुळे बाहेर पडता आलं नाही. तर 8-10 दिवसानंतर आम्ही आज बाहेर पडलेलो आहोत आणि छान असा हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे काही प्रोडक्ट मला थोडेसे दाखवायचे होते ते राहिले होते, ते मी ह्या व्हिडिओमध्ये पण मी पूर्ण दाखवलेले नाही आहेत, कारण मला दुसरीकडे जायचं होतं, म्हणून मी जितकं दाखवत आहे तितकं मी दाखवलेलं आहे. आणि बघा, तुम्ही पहा, सगळीकडे बर्फाचा डोंगरचे डोंगर करून ठेवलेले आहेत. बघा, इतका स्नोफॉल झाला आणि इतकं मोठं वादळ आलेलं होतं इथे. आणि हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा. आता आम्ही वॉलमार्टला पोचलेलो आहोत. बघा, हे छान असे वॉल क्लॉक आहेत आणि ह्यातलं मी हे एक सिलेक्ट केलं आणि हे मी घेतलं. बघा, अँटिक छान असं मी हे एक घेतलं, मस्त आहे, मला भारतात नेण्यासाठी मी घेतलं. आणि किती तरीसुद्धा स्वस्तच आहे, 11.84, म्हणजे 1000च्या आसपास ते मिळालं मला. छान असं हे बघा, हे पाळीव प्राणी आहेत ना, आपली जी घरी पाळीव तर पाळतात, त्यांना गळ्यात लावायचं पेंडा नसते, ते इकडले सिलेक्ट करायचं कुठलं पाहिजे ते, आणि ह्या मशीनमध्ये ते बनवून मिळते पटकन. लगेच आपण सिलेक्ट करायचं, लगेच आपल्याला बनवून देतात. हे बघा, ह्या ना लहान मुलांना छोटंसं चेअर, आणि ह्या कार सीट, ह्या सगळ्या कार सीट आहेत. आणि हा लहान मुलांचा बेड, हा खास बेड बनवावा लागतो लहान मुलांसाठी, जन्मलेल्यांच्या ना एका रूममध्ये स्पेशल ठेवायला. हे बघा, ही हाईट चेअर, म्हणजे हे जेवणावर जेवायला बसवायला लहान मुलांना. आणि कारचे वगैरे सगळं, हे सगळं लहान मुलांचं सेक्शन आहे, सगळं न्यूबॉर्न बेबींसाठी लहान. बघा, हे चॉकलेटचं सेक्शन काय आहे. त्या दिवशी मी व्हिडिओ घेतला पण तो अर्धाच घेतला, तर मी हे चॉकलेट्स आहे आणि हे सगळं चिप्स आहेत, हे सगळे चिप्स. अजून पुढे मी जाते, थोडे थोडे घेते नंतर, आणि मग तुम्हाला ते अर्धा व्हिडिओ जो राहिले तो दाखवतो. बघा, ही आहे ना, ही हर्षीजची ब्रँड, इकडली ही ब्रँड आहे. ही एक असं हे चॉकलेटचं हे आहे ना, एक पाऊच पाकिट आहे, हे $5 जवळपास, म्हणजे टॅक्स बघून 4.52 आहे, म्हणजे ते टॅक्स बघून $5 येईल. तसेच हे एक आहेत, $3 आहे ते. आणि इकडली पण ही किटकॅटची कंपनी आहे. इकडली हर्षीजचे वेगळे फ्लेवर आहेत. बघा, खूप सारे फ्लेवर आहेत, बघ, हे सगळे हर्षीजचे फ्लेवर आहेत. ही बघा, ही लिंडची, जेव्हा मी स्वित्झर्लंडला, युरोपला गेलेली ना, तेव्हा मी ही घेऊन आलेली. ही तिकडली ब्रँड आहे, आपल्या युरोपची ब्रँड आहे, युकेची. ही बघा, चॉकलेटची शॉपिंग, हर्षीजची, आणि सगळी हर्षीजचीच आहेत, सगळे हर्षीजची इकडली ब्रँड आहे ना, ती सगळी तीच घेतलेली आहेत. बघा, हे सगळं आहे मीठचं शेक, मीठ. मग ते कुठल्या प्रकारचं आहे ते मी काय बोलू नाही शकत, पण हे सगळं मीठ आहे. आपण खातात ते आहे, नाही खात ते सगळंच आहे इथे. ह्या सगळ्या रोटी, आपल्या भाषेत ह्या टाको म्हणतात त्याला इथे. हे सगळं इकडे फ्रोझन घ्यायचं आणि मग त्याच्यात सगळं भाज्या भरायच्या, किंवा नॉनव्हेजवाले चिकन भरतात आणि रोल करून खातात असे. हे सगळे इलेक्ट्रॉनिक, म्युझिक सिस्टम वगैरे. हे बघा,
सगळे टीव्ही मोठे 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 मोठे. हा जो टीव्ही आहे हा 85 इंचचा आहे आणि $648 आहे बघा. इकडे हे इलेक्ट्रॉनिक खूप स्वस्त आहे. बघा हा जो टीव्ही आहे ना हा खूप मोठा आहे, पण हा आपल्या इंडियाच्या रुपीमध्ये काउंट केलं तर 20,000चा आहे. हा बघा हा 20,000चा टीव्ही आपल्याकडे न्यायला टॅक्स पडेल. TCLचा आहे पण फार मोठा आहे तो. बघा हे छान सुंदर पॉट, पिलो कुशन, लॅम्प आणि टीपॉय आणि सोफा आणि वॉल पेंटिंग आणि हा पण लॅम्प. हा पूर्ण एक सेटच असा घ्यायचा असतो. सगळं मिळतं इथे. म्हणजे माझा अर्धापेक्षा जास्त व्हिडिओ राहिला होता. आता पण मी सगळं नाही फिरणार मिळत, जितकं फिरता येईल तितकंच फिरणार आहे आणि मग मला दुसरीकडे जायचं आहे. हे गेमसाठी असतं बघा, गेम खेळायचं. हे सोनी कंपनीचं आहे आणि वेगवेगळ्या अजून कंपनीचं आहे, जास्त सोनीचं आहे. हे कार्पेट आहे बघा. आणि बघा इथे बघा वर बघा पॉट आणि हे बघा हे फ्लॉवर पॉट वगैरे किती छान आहे. लॅम्प वगैरे मी पहिल्या व्हिडिओत पण दाखवलेत. वेगवेगळ्या ठिकाणी असे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी असं सगळं ठेवलेलं असतं. म्हणजे तेव्हा पण छान फ्लॉवर होतं. मी त्या सेक्शनला तिथे अजून गेली नाही आणि अजून पुढे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे इथे पण आहेत बघा फ्लॉवर पॉट्स. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललीच आहे, इकडे जास्त पण लोक ना घरं खूप सजवतात. हे बघा हे सोफा, चेअर वगैरे, वेताची चेअर असते ती वगैरे, सगळं टेबल वगैरे सगळं बघा. काही मिळत नाही असं नाही. या वॉलमार्टला सगळं A to Z मिळतं. आपल्या चॉईस प्रमाणे घ्यायचं. बघा हे अगदी रिअल प्लांट असं वाटतं ना आणि इतकं सुंदर आहे बघा. पण ह्याचा रेट नाही लिहिलेला आहे, पण बाजूचा आहे त्याच्या $11, $10 असं लिहिलेलं आहे. वरती पण आहेत बघा फ्लावर्स. हा मनी प्लांट आहे. हा 15.32 आहे बघा. बघा हे ना अगदी रिअल प्लांट वाटतात. हा $20 आहे. खाली मी पाहिला होता पण तो मला त्याला रेट नाही दिसला, पण याला रेट दिसला. हा $20 आहे. ही वर आहे ती प्लांट खूप छान आहे. $17, $18, $14 अशी. आणि बघा किती छान, अगदी रिअल वाटतात. आणि हा बघा हा मनी प्लांट आहे. हा आहे $32, सॉरी 15.32, म्हणजे ऑलमोस्ट ते $16 पडणार टॅक्स घेऊन. हा पण आणि हा पण मनी प्लांट बघा किती छान. फ्लॉवर पॉट अतिशय सुंदर आहेत, अतिशय सुंदर. हा ना मला आवडला. हा $11.5 आहे आणि खूपच सुंदर आहे बघा. किमतीच्या ह्याने छानच आहे. तर मी हा $11.5 आहे. हा मी घेते, छान आहे. हे सगळं कॉस्मेटिकच्या सेक्शनला आले. हे ओलेची ब्रँड, ओले ब्रँडचं हे सगळं आहे. पुढे अजून आहे तेही दाखवते. आणि मलाही काही गोष्टी घ्यायच्या आहेत. हे सगळं नेल सेक्शन. हे सगळं नेल सेक्शन म्हणजे नेल पॉलिश वगैरे. आणि हे ना येलो लेबल लावल्यात म्हणजे हे क्लिअरन्सला काढतात. म्हणजे जर होती त्याची कॉस्ट $6 वगैरे असेल तर 2 ते 2.5, 3 जशी त्यांना तो स्टॉक काढायचा असेल त्याप्रमाणे ते लावतात बघा. हे नेल पॉलिशवर आता हे $3 आहे. त्याची रिअल प्राईस जास्त असते $10 वगैरे बघा. ह्याची $10 आहे, ते ही $3 मिळणार असं आहे. हे सगळं नेल सेक्शन आहे. हे सगळं आयलायनर, मस्कारा वगैरे हे ते सेक्शन आहे पूर्ण. हे बघा हे क्लिअरन्स आहे ना, हे लोक इकडे ठेवत नाही. आता लोक दुपार झाली आहे ना, तर फटाफट संध्याकाळपर्यंत हे सगळे उचलले जातात बघा. काही सगळे रिकामी झालेत बघा. आता हे लॉरियलचं सगळं प्रोडक्ट आहेत. हे सगळे लॉरियलचे प्रोडक्ट आहेत आणि हे फ्रेश आहे, क्लिअरन्सला नाही आहे. पण वॉलमार्टची प्राइस असेल ह्याला थोडी कमी असते. सगळे ऑल ओव्हर फेसचे प्रोडक्ट आहेत हे सगळे टोटल, लिपस्टिक पासून सगळंच. हे सगळं डोळ्याचे सगळे लायनर वगैरे सगळं असं, आणि ब्रश वगैरे, मस्करा सगळं सगळं तेच आहे. सगळं आय शॅडो वगैरे आणि आय लायनर वगैरे सगळं. आणि हे सगळं ब्रँडेड आहे त्यामुळे ते कॉस्टली सगळं. खाली लिपस्टिक आहे आणि हे मस्करा वगैरे आहेत. ते घेतले मी, यातलं काय जे जे आवडते ते घेतले. हे ओलाप्लेकचे शॅम्पू खूप छान ब्रँड आहे. आणि बघा कॅरेटिनचे वगैरे.
हे सगळे चीज, सगळे ह्या साईडला सगळे चीज, सगळे हे चीजचं सेक्शन आहे बघा. हे सगळे चीज आहे तिकडे. जवळ नाही जात मी, असं लांबूनच दाखवते. हे बघा, हे सगळे स्नॅक वाले सगळे चीज. हे सगळं हे पिझ्झावर वगैरे वगैरे फ्रोझन पिझ्झा. मागच्या एका लिडलमध्ये मी पण फ्रोझनचा पिझ्झा दाखवलेला होता तुम्हाला. हे असं पिझ्झा पण विकत मिळतो. आणि हे सगळे चीज, तिकडे पण सगळे चीजचंच आहे सेक्शन. पुढे पण हे सगळं हे दहीचं, वेगवेगळ्या फ्लेवरची दही सगळे. हे सगळे कोल्ड्रिंकचं, कोको कोला वगैरे. आणि अजून हे खूप मोठं वॉलमार्ट आहे. एवढं काय मी फिरणार नाही मिळत. त्या दिवशी जरी मी बोलली तरी नाही एवढं फिरणार. बघा इथेही पावडर साखर मिळते, पावडर सारखी साखर, मिठासारखी. ही साखर इकडे सगळी साखर अगदी बारीक मिळते, जाडवाली पण मिळते. पण इथे तर मला नाही दिसत, सगळी पावडर शुगरच दिसते सगळी. हे बघा, हे सगळं आपण सीझनिंग वगैरे असतं ना, ते सगळं सेक्शन आहे बघा. हे सगळं तेच आहे सगळं. हे बघा, केजन वगैरे सगळं, चिली फ्लेक्स वगैरे, आणि आपले खडे मसाले, असं गार्लिक पेस्ट पावडर वगैरे सगळं असं हे सगळं आहे. हे सगळं खाऱ्या पाण्यात आपण मिठात टाकतो सगळं, काकडी वगैरे सगळं सगळं. हे काय काकडी पण, ऑलिव्ह वगैरे सगळं सगळं हे. आणि तिकडे हे खूप प्रकारचे सॉस आहेत, खूप म्हणजे खूप प्रकारचे. म्हणजे ड्रेसिंग, म्हणजे ह्याच्यावरचं पिझ्झाचे सॉस वगैरे. हे सगळी फळं फ्रोझन कापून ठेवलेली आहेत बघा. हे इकडे असं असतं सगळं, एक फळं वगैरे सगळं. आणि हे बघा, त्याच्यावर चीज वगैरे सगळं, म्हणजे हे सॉस सारखं सगळं. ह्या भाज्या, ही आपली हिरवी मटार, फरसबी, फ्लावर सगळं कापलेलं आहे. फक्त मटार आहे ना ते सोलायचे. ही ब्रोकली वगैरे सगळं, गाजर. हे मोठं पाऊच आहे फरसबी. हे सगळे साल्सा सॉस, अवाकाडो सॉस, हे सॉस आहेत सगळे. हे सगळे जे फ्रूट वर ना लावून खायचे, फ्रूट आहे ना कटिंग वाले फ्रुट्स आहेत ना, त्याच्यावर लावून खायचे हे सगळे सॉस घालून. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण ह्या आंब्याचं दाखवलं होतं. आणि आता हे फ्रेश आलेत बघा. हे आपल्याकडे असतात ना आंब्याचे बाग, तसे हे दुसऱ्या देशात येतात. मला वाटतं हे मेक्सिकोचे असतील, काय असं लिहिलेलं नाही मिळत. पण हे सगळे पिकलेले आंबे आहेत, सगळे कच्चे नाही आहेत, हे पिकलेले आहेत. मंडळी, कसा वाटला व्हिडिओ वॉलमार्टचा मला कमेंट्स करून सांगा. आणि आता जितका मला घेता आला व्हिडिओ तो तितका मी घेतला. आणि आता आम्ही निघालो घरी. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.